मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की काही लोकांकडे भरपूर ज्ञान असतं, मोठी स्वप्न असतात, चांगल्या संधी मिळतात, मेहनत करण्याची तयारीही असते, तरी सुद्धा ते आयुष्यात फार पुढे जाऊ शकत नाहीत. तर दुसरीकडे काही लोक अगदी कठीण परिस्थितीत जन्म घेतात. त्यांच्याकडे पैसा नसतो, ओळखी नसतात, सोयी सुविधा नसतात, तरीही ते प्रत्येक संकटावर मात करून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. यामागचं खरं रहस्य काय असतं? ते नशीब असतं का? पैसा असतो का? की कोणाची मदत असते? नाही, या सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट असते त्यांचं मन. कारण माणूस शरीराने थकला तरी थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा उभा राहू शकतो. पण जर मनाने हार मानली तर सर्व काही असूनही तो पुढे जाऊ शकत नाही. कमकुवत मन असलेला माणूस लहानशा टीकेने खचतो. एका अपयशानंतर स्वतःवरचा विश्वास गमावतो. लोकांच्या मतांना स्वतःच्या सत्यापेक्षा जास्त महत्त्व देतो आणि भीतीमुळे स्वप्न अर्धवट सोडून देतो. हळूहळू तो स्वतःलाच पटवून देतो की हे माझ्याकडून होणार नाही, मी एवढा सक्षम नाही, लोक काय म्हणतील, आणि अशा विचारांमुळे तो स्वतःच्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा बनतो. पण इथेच एक आशेची गोष्ट आहे. कोणीही जन्मतः मजबूत किंवा कमकुवत मन घेऊन जन्माला येत नाही. आपले विचार, आपल्या सवयी आणि आपण रोज स्वतःला काय सांगतो यावर आपल्या मनाची ताकद अवलंबून असते. जर रोज नकारात्मक विचार केले तर मन कमकुवत होतं, आणि जर रोज स्वतःला आव्हान दिलं, शिकलो आणि पुढे जात राहिलो तर तेच मन अजेय बनतं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 धोकादायक सवयी जाणून घेणार आहोत ज्या नकळत तुमचं मन कमकुवत करतात, तुमचा आत्मविश्वास कमी करतात, निर्णय घेण्याची क्षमता हिरावून घेतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेतात. कदाचित यापैकी काही सवयी आज तुमच्याही आयुष्यात असतील, पण काळजी करू नका, कारण सवयी बदलल्या की विचार बदलतात, विचार बदलले की कृती बदलते, आणि कृती बदलली की संपूर्ण आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज ऐकलेली एकच गोष्ट तुमच्या मनातील भीती दूर करेल, तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागवेल आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतकं मजबूत बनवेल की कोणतीही परिस्थिती तुम्हाला थांबवू शकणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कमकुवत मनाच्या त्या 10 धोकादायक सवयी, ज्या वेळेत बदलल्या तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. सवय नंबर 1, प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करणे. ओव्हर थिंकिंग. छोट्या छोट्या गोष्टींचा सतत विचार करत राहणं ही मनाला कमकुवत करणारी सर्वात धोकादायक सवय आहे. अनेक लोक एखाद्या छोट्या चुकीवर दिवसेंदिवस विचार करत बसतात, भविष्यात काय होईल याची चिंता करतात आणि प्रत्येक निर्णयाच्या शेकडो शक्यता मनात उभ्या करतात. पण जास्त विचार केल्याने समस्या सुटत नाहीत, उलट मन थकून जातं आणि आत्मविश्वास कमी होतो. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विचारात नसतं, काही उत्तर कृतीत असतात. म्हणून विचार करा, पण त्यानंतर धाडसाने पुढे पाऊल टाका. सवय नंबर 2, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न. सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात अनेक लोक स्वतःचं अस्तित्व हरवून बसतात. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणं अशक्य आहे. आज तुम्ही कोणासाठी कितीही केलं तरी उद्या त्याच व्यक्तीला आणखी काही हवं असू शकतं. त्यामुळे स्वतःच्या आनंदाचा त्याग करून इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करणं थांबवा. स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहा आणि गरज असेल तेव्हा नाही म्हणायला शिका, कारण जो स्वतःचा आदर करतो त्याचाच इतरही आदर करतात. सवय नंबर 3, सतत स्वतःची तुलना करणे. दुसऱ्यांचं यश पाहून स्वतःला कमी समजणं ही मनाला आतून पोखरणारी सवय आहे.
सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक आयुष्य परिपूर्ण नसतं. प्रत्येकाचा प्रवास, संघर्ष आणि वेळ वेगळी असते. दुसऱ्यांच्या चॅप्टर 10ची तुलना तुमच्या चॅप्टर 1 सोबत करू नका. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडे चांगले झालात तर तीच खरी जिंक आहे. सवय नंबर 4, अपयशाची भीती. अनेक लोक अपयशाच्या भीतीमुळे सुरुवातच करत नाहीत. त्यांना वाटतं की चुकलो तर लोक काय म्हणतील. पण जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती अनेक वेळा अपयशी ठरली आहे. अपयश म्हणजे शेवट नाही, तर शिकण्याची संधी आहे. जो पडण्याची भीती सोडतो तोच एक दिवस उंच भरारी घेतो. म्हणून भीतीपेक्षा कृतीची निवड करा. सवय नंबर 5, नकारात्मक लोकांच्या प्रभावाखाली राहणे. तुमच्या आसपासचे लोक तुमच्या विचारांवर आणि आत्मविश्वासावर मोठा परिणाम करतात. जे लोक सतत निराशा, टीका आणि भीती पसरवतात त्यांच्यासोबत राहिलात तर तुमचं मनही तसंच बनतं. सकारात्मक, प्रेरणादायी आणि प्रामाणिक लोकांचा सहवास निवडा. योग्य संगत तुमच्या विचारांना उंची देते, तर चुकीची संगत तुमची स्वप्न मर्यादित करते. सवय नंबर 6, स्वतःवर विश्वास नसणे. स्वतःवर विश्वास नसलेली व्यक्ती अनेक संधी गमावते. ती प्रत्येक निर्णयापूर्वी स्वतःवर शंका घेते आणि शेवटी मागे राहते. लक्षात ठेवा, आत्मविश्वास हा जन्मतः मिळत नाही. तो अनुभव आणि कृतीतून तयार होतो. स्वतःला सतत कमी लेखण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीची आठवण करून द्या. जगाने तुमच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. सवय नंबर 7, भूतकाळात अडकून राहणे. जुन्या चुका, अपयश किंवा वाईट आठवणी सतत मनात ठेवणं म्हणजे स्वतःलाच शिक्षा देण्यासारखं आहे. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकून भविष्य नक्की बदलता येतं. जर तुम्ही सतत मागेच पाहत राहिलात तर पुढचा रस्ता कधीच दिसणार नाही. म्हणून जे झालं ते स्वीकारा आणि नव्या सुरुवातीचं धैर्य ठेवा. सवय नंबर 8, सतत तक्रार करत राहणे. परिस्थिती, नशीब किंवा लोकांना दोष देणं सोपं असतं, पण त्यामुळे काही बदलत नाही. तक्रारींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा उपाय शोधण्याची सवय लावा. प्रत्येक समस्येसोबत एक संधीही दडलेली असते. जो माणूस परिस्थिती बदलू शकत नाही तो स्वतःची विचारसरणी बदलून आयुष्य बदलू शकतो. सवय नंबर 9, निर्णय घेण्यास घाबरणे. चुकीचा निर्णय घेतला तरी अनुभव मिळतो, पण निर्णयच घेतला नाही तर आयुष्य तिथेच थांबतं. अनेक लोक परिपूर्ण वेळेची वाट पाहतात आणि संधी हातातून निघून जाते. लक्षात ठेवा, परिपूर्ण निर्णय नसतो, योग्य कृती आणि सातत्य त्याला यशस्वी बनवतं. त्यामुळे भीतीपेक्षा धाडसाला प्राधान्य द्या. सवय नंबर 10, स्वतःवर काम न करणे. दररोज थोडंसं शिकणं, स्वतःला सुधारणं आणि नवीन कौशल्य विकसित करणं ही यशाची गुरुकिल्ली आहे. पण जे लोक स्वतःवर काम करणं थांबवतात त्यांची प्रगतीही थांबते. पुस्तकं वाचा, नवीन गोष्टी शिका, अनुभव घ्या आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्यातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे स्वतःवर केलेली गुंतवणूक. लक्षात ठेवा, मन कमकुवत करणाऱ्या या सवयी एका दिवसात तयार होत नाहीत आणि एका दिवसात बदलतही नाहीत. पण दररोज एक छोटा बदल, एक योग्य निर्णय आणि एक सकारात्मक विचार तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतकं मजबूत बनवू शकतो की कोणतंही संकट तुम्हाला हरवू शकणार नाही. स्वतःच्या मनावर विजय मिळवणारा माणूसच आयुष्यात खरा विजेता ठरतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगू इच्छिते.
या जगात प्रत्येक लढाई बाहेरच्या लोकांशी नसते. सर्वात मोठी लढाई आपल्या स्वतःच्या मनाशी असते आणि जो माणूस स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याला आयुष्यात हरवणं जवळपास अशक्य होतं. कमकुवत मन घेऊन कोणीही मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाही, कारण प्रत्येक अडचणीसमोर तो हार मानतो. प्रत्येक टीकेनंतर स्वतःवर शंका घेतो आणि प्रत्येक अपयशानंतर स्वतःची क्षमता विसरून बसतो. पण इथेच एक आशेचा किरण आहे. मन कायमचं कमकुवत राहत नाही. जे घडवलं जाऊ शकतं, जसं शरीर व्यायामाने मजबूत होतं, तसंच मन ही योग्य विचार, चांगल्या सवयी आणि सातत्यपूर्ण कृतींमुळे मजबूत होतं. आजपासून स्वतःला एकच वचन द्या. भीतीपेक्षा धैर्याची निवड कराल, तक्रारीपेक्षा कृतीची निवड कराल आणि इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवाल. कारण जग तुमच्याबद्दल काय विचार करतं यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवा, एक मजबूत मन असलेला माणूस कितीही वेळा पडला तरी पुन्हा उभा राहतो. पण कमकुवत मन असलेला माणूस एकाच अपयशानंतर स्वतःचं स्वप्न सोडून देतो. म्हणून परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःची विचारसरणी बदला. कारण विचार बदलले की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की संपूर्ण आयुष्य नवीन दिशा घेऊ लागतं. तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेरचा माणूस नाही, तर तुमच्या मनात रोज जन्म घेणारी भीती, नकारात्मक विचार आणि स्वतःवरचा अविश्वास आणि चुकीच्या सवयी आहेत. ज्या दिवशी तुम्ही या सवयींवर नियंत्रण मिळवाल त्या दिवशी कोणतीही परिस्थिती तुम्हाला थांबवू शकणार नाही. लक्षात ठेवा, वादळ कितीही मोठं असलं तरी मजबूत मुळांचं झाड कोसळत नाही. तसंच आयुष्यात संकट कितीही आली तरी मजबूत मन असलेला माणूस तुटत नाही, तो आणखी खंबीर बनतो. म्हणून आजपासून स्वतःवर काम करा. दररोज थोडंसं शिका, स्वतःच्या चुका स्वीकारा, स्वतःला माफ करा आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा चांगला बनण्याचा प्रयत्न करा. कारण मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण रोज घेतलेली छोटी पावलं एक दिवस आयुष्याची दिशा बदलून टाकतात. स्वतःला कधीही कमी समजू नका. तुमच्यात अमर्याद क्षमता आहे, फक्त ती जागवण्याची गरज आहे. आणि जेव्हा तुमचं मन मजबूत होईल तेव्हा लोकांची टीका, अपयशाची भीती आणि परिस्थितीची अडचण यापैकी कोणतीच गोष्ट तुम्हाला थांबवू शकणार नाही. शेवटी फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्या नशिबाने नाही तर तुमच्या विचारांनी आणि सवयींनी घडतं. म्हणून चुकीच्या सवयी सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मन इतकं मजबूत बनवा की जगातील कोणतीही अडचण तुमच्या स्वप्नांपेक्षा मोठी वाटणार नाही. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी संपूर्ण जग जिंकणंही तुमच्यासाठी शक्य होईल. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओने तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडलं असेल, जर तुम्हाला जाणवलं असेल की कमकुवत मनाच्या या सवयी खरंच आपल्याला मागे खेचतात आणि जर तुम्ही आजपासून स्वतःला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवण्याचा निर्णय घेतला असेल तर सर्वात आधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक छोटासा लाईक आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा असतो आणि आम्हाला अशाच आयुष्य बदलणाऱ्या, प्रेरणादायी आणि मनाला बळ देणाऱ्या व्हिडिओज तयार करण्याची ऊर्जा देतो. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मोटिवेशन, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, मेंटल स्ट्रेंथ, सेल्फ रिस्पेक्ट आणि लाईफ चेंजिंग थॉट्स यांसारखे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, आज आपण पाहिलेल्या या 10 धोकादायक सवयींपैकी कोणती सवय तुम्हाला स्वतःमध्ये सर्वात जास्त जाणवली आणि आजपासून तुम्ही कोणती सवय कायमची सोडण्याचा निर्णय घेतला आहे? तुमचं उत्तर फक्त एक कमेंट नसेल तर
तो स्वतःशी केलेला एक नवा संकल्प असेल. कदाचित तुमचा अनुभव वाचून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीलाही स्वतःमध्ये बदल करण्याची प्रेरणा मिळू शकते. आणि जर तुमच्या ओळखीत अशी एखादी व्यक्ती असेल जी सतत ओव्हर थिंकिंग करते, स्वतःवर विश्वास ठेवत नाही किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे मानसिकदृष्ट्या खचून जाते, तर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण कधी कधी फक्त एक योग्य विचार, एक योग्य संदेश आणि योग्य वेळी मिळालेली प्रेरणा एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. शेवटी फक्त एवढंच लक्षात ठेवा, मजबूत शरीरापेक्षा मजबूत मन अधिक महत्त्वाचं असतं. कारण मन जिंकलं तर जग जिंकणं अशक्य राहत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, दररोज स्वतःला थोडंसं सुधारत राहा आणि आयुष्यात कोणतीही अडचण आली तरी हार मानू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणादायी आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या मनाला मजबूत बनवत राहा.